हा जो अनुभव आहे मला असं वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे. अर्थात सगळ्यांना वैयक्तिक बोलवले आहे आणि सगळ्यांना कारण देखील सांगितलं आहे. पण तत्पूर्वी आपण याआधी चर्चा केली होती की आपण यावेळेचा नामालय सोहळा वेळेला करणार आहोत. तर या आपण चर्चा केलेल्या गोष्टीला बऱ्याच ठिकाणी म्हटलं होतं आम्हाला पूर्ण माहिती आम्ही फिरायला गेलेलो नाही आणि संस्थांमध्ये काय चालतं, कुठले उपक्रम चालतात, कुठल्या सेवा चालतात, म्हणजे वार्षिक असो साप्ताहिक असो कसे असले होते. तर त्याची सविस्तर माहिती आपल्याला आज इथे मुकुंदमुळे देणार आहेत. सगळ्यांना माहितीच आहे आणि बरेच आपल्यामधील साधकपैकी दादांचं रामानंद महाराजांचं चरित्र असतं त्याचं नक्कीच त्यांचं ऐकणं सुरू आहे. तर दादा बऱ्याच ठिकाणी सगळ्या संतांना माहिती आहे. तर सगळ्यांना विनंती करतो की आज दादाचे म्हणतील ते सांगतील ते आपण ऐकूया आणि संस्थानाच्या अंतर्गत जे काही उपक्रम असतील त्याला जास्तीत जास्त प्रकारे आपल्याला जसं शक्य होईल तसं उपस्थित राहून समाजाचा प्रयत्न करूया. जय श्री मला तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे गोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहम भारहा वागवी कोण माता जळो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जय जय वणी आठवी वत्स नित्य जननी कैतकामे पालका पासितित्थ तद्वै गुरुमाये गुणाढ्ये प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे जननी मदीयन कळे अज्ञानमी करू भारी गे मज प्रेम पाकर सदा दूरी नको गे करू प्रेमे बाप मुक्त करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा माझे कसो बंधन गुरुमाय प्रल्हाद माझी कृपाळू दयाला भरी ज्ञानपत्नी दयाळ जिजीमाय संबोधिती भक्त दिला नमस्कार माझा जिजीमा दिला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रसाद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्रोता भक्ता श्री राम समर्थ. चातुर्मासातल्या श्रावण महिन्यातल्या अत्यंत पवित्र अशा पर्वकाळाच्या दिवशी तिथे उपस्थित नामालय ग्रुपमधल्या माता बंधू भगिनींच्या चरणी मी मुकुंदमुळे नांदेड विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या गुरुभाऊंनी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मला आज ही सेवा दिली त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि नामालय ग्रुपमध्ये थोरल्या महाराजांचं म्हणजे परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं अनुग्रह रामानंद महाराजांचं प्रल्हाद महाराजांचं श्रीराम महाराजांचे दत्तारामांचे विविध सद्गुरूंच्या सगळ्यांच्या चरणी अभिवादन करतो. आणि नामालय ग्रुप गेली 2015 पासून आतापर्यंत जे मनापासून नाम कार्य करतो खऱ्या अर्थाने म्हणजे
वेदशास्त्र उपनिषद या सगळ्यांचं सार जर काही असेल तर परमात्मा इज इक्वल टू सद्गुरू इज इक्वल टू नाम. आणि महाराज नेहमी म्हणायचं आपल्याला की मी देहामध्ये माझ्यावर आरोप केला म्हणून मी देहामध्ये आलो, पण मी देहात होतो तेव्हाही मी देहात नव्हतो आणि मी आज देहात नाही तरी मी आहे, कारण मी एका नामामध्ये आहे. तर त्या नामाला अत्यंत प्रेमाने धरून ती नामसाधना करणार आहे. आपल्या सगळ्यांच्या चरणी अभिवादन करतो. आणि मला दादा सांगत होता की पुण्यातल्या नामालय या गुरूचा आतापर्यंत 160 कोटी जप सद्गुरूंच्या कृपेने झाला. या नामालयामध्ये जे 10 उपक्रम, मला वाटतं 11 उपक्रम दिले, त्याच्यापेक्षा जास्त आहे, तर तिथे मी 2 वाजले, इथे 11 दिलेले. तर हे इतके सुंदर उपक्रम नामालयामध्ये करणार आहे. म्हणजे अगदी एक नाव मी नंतर शेवटी घेणार ते, पण या नामालयामध्ये सगळ्यात महत्वाची नामाची सेवा आपण सगळे करतात. त्यामध्ये या सजून आपण सगळे जाणता की 1845 ते 1913 पूज्यश्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा काळ, 1886 ते 1930 केवळ 45 वर्षाचं आयुष्य लाभलेला एक महान सत्पुरुष जो सत्शिष्य आहे पूज्यश्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा. आणि 1893 ते 1979 एवढा 86 वर्षाचा काळ माझे गुरुमाऊली परमपूज्य प्रल्हाद महाराजांना मिळाला. ब्रह्मचैतन्य महाराजांचे अत्यंत प्राणप्रिय सत्शिष्य जे आहे त्याच्यामध्ये 1 नंबरवर आनंद सागर आहे, क्रमांक 2 वर ब्रह्मानंद आहे, क्रमांक 3 वर रामानंद महाराज. असं मी का म्हणतो, त्याच्याजवळ आनंद सागर महाराजांपेक्षा वयाने ब्रह्मानंद महाराज मोठे होते. पण 1882 साली इंदोरला आनंद सागर महाराजांचा पहिल्यांदा अनुग्रह झाला आणि त्याच वर्षी 1882 ला इंदोरमध्ये ब्रह्मानंद अनुग्रह झाला. ब्रह्मानंद महाराज वयाने आनंद सागरांपेक्षा मोठे होते, पण काय सत्शिष्यांचं प्रेम असतं सज्जन. आपली परंपरा किती गोड आहे. तो वयाने मोठे असलेले ब्रह्मानंद महाराज आणि वयाने धाकटे असलेले आनंद सागरांना नेहमी दादा म्हणायचं. हे प्रेम. ब्रह्मचैतन्य महाराज आणि आनंद सागर महाराज एका वेळेला ब्रह्मानंद महाराजांच्या आग्रहावर एका पंक्तीला बसले आणि आग्रहाने कडबू करून ब्रह्मानंद ही आपली दिव्य परंपरा आहे. आणि याच परंपरेमध्ये 1886 साली प्रगट झालेले किंवा जन्माला आलेले आपले रामानंद महाराज हे या ठिकाणी कसे आहेत याचा एक सुंदर इतिहास. आपण ज्या पवित्र मंदिरामध्ये आज बसलोय हे 250 ते 350 वर्षापूर्वीचं मूळ वर्गीय जी बालनाथाची मूर्ती आहे रामानंद महाराजांची मूर्ती, त्यांचं हे मंदिर बालविष्णू म्हणून बालनाथ. बघा इतकं साम्य आहे साधनेचं परंपरेचं. आपल्या गोंगावल्यात समाधी मंदिराच्या गोपाळकृष्ण मूर्तकोटींनी बसवले ब्रह्मानंद महाराजांची. इथे आधी बालनाथ आले आणि या 250-350 पूर्वीच्या महाराजांच्या कलिकडून इथे घनश्यामजी देशपांडे आणि फार मोठी परंपरा देशपांडे गेले. त्यातले आपल्यापैकी तुम्हाला माहिती असेल तर विघ देशपांडे नावाचे हिंदू महासभेचे ते प्रमुख इथून बुलढाण्यात झालेले तत्कालीन खासदार हिंदू महासभेचं काम पाहणारे विघ देशपांडे, त्यातले घ म्हणजे घनश्यामजी देशपांडे, त्यांचे हे मूळ त्यांचे कुलदैवत बालनाथाचं मंदिर. आणि सज्जनो 1893 ला परमपूज्य प्रल्हाद महाराजांचा जन्म झाला आणि 1899 किंवा 1900 साली म्हणजे पूज्य प्रल्हाद महाराज 6 किंवा 7 वर्षाचे असताना अत्यंत नामावतारच ब्रह्मचैतन्य आनंद सागर ब्रह्मानंद रामानंद प्रल्हाद महाराज हे जे सद्गुरू पंचायत झाले, हे सद्गुरू पंचायत म्हणजे नामावतारच. नामाचे अवतार, कलियुगात दुसरा अवतार नाही असं शास्त्र जेव्हा सांगतं तेव्हा हे सगळे नामावतार. आणि पूज्य श्री प्रल्हाद महाराज आईच्या पोटामध्ये होते तेव्हापासून त्यांचा नामाचा अभ्यास आणि वयाच्या 6व्या-7व्या वर्षी पूज्य श्री प्रल्हाद महाराजांचं घर तिकडे राम मंदिराच्या पलीकडे उद्यापनी सकाळी तिकडे जाणार आहे. आणि त्यावेळेला हे मंदिर कसं थोडंसं गावाच्या बाहेर होतं, पण नामाची इतकी विलक्षण आवड की महाराज इथल्या किल्ल्यात एकांतात जपाला द्यायचे. आणि बऱ्याच वेळेला 6 वर्षाचे सद्गुरू प्रल्हाद
या बालनाथांच्या मंदिरात येऊन 6-6, 7-7 तास जप करायचे. आमच्या इथल्या उमा काकी म्हणून होत्या, रामानंद महाराजांचा उल्लेख आणि महाराजांच्या गुरुभगिनी, त्या म्हणायच्या त्यांच्या आत्यात त्यांच्या सासूबाईने त्यांना सांगितलं की पूज्य श्री प्रल्हाद महाराज लहान असताना संध्याकाळच्या वेळेला जपाला यायचे आणि एका पायावर उभं राहून तिथे बालनाथांच्या समोर 6-6 तास जप करायचे. 7 वर्षांचा मुलगा आणि त्यांचे सद्गुरू हे रामानंद महाराज. म्हणजे त्या बालनाथाचे 250 वर्षाची सेवा या देशपांडे परिवाराने तर केलीच. पुढे याच देशपांडे परिवाराने हे मंदिर संपूर्ण रामानंद महाराजांच्या चरणी प्रल्हाद महाराजांना बॉन्डवर निवडून अर्पण केलेलं. आम्ही 250 वर्ष तिथे भगवान बालनाथ राहिले. त्यानंतर पूज्य श्री महाराज 1898 ते 1899 1900 साली वयाचे 6 वर्षाचे असताना इथे नाम साधन करतात. 1903-4 साली रामानंद महाराज वयाच्या 16-17व्या वर्षी इथे आले. त्यांचा चातुर्मास इथे किनोळ्याला होता. पूज्य श्री रामानंद महाराज हे आपल्या छोट्या महाराजांचे म्हणजे पूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांचे अनुग्रहित असलेले शिष्य. त्यांचा अनुग्रह हा गुरुपौर्णिमेला 1898 साली झाला. बुधवारमध्ये रामाच्या समोर गुरुपौर्णिमेचा दिवस 27 जुलै 1898 ही रामानंद महाराजांच्या रामनवमीच्या दिवशी झाला. रामनवमीच्या दिवशी 31 मार्च 1898 साली रामानंद महाराजांना परमपूज्य ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरू म्हणून लाभले आणि नंतर त्यांच्याकडून असिधारा व्रत आधी झालं, मग अनुग्रह मिळाला आणि मग चातुर्मास करण्यासाठी म्हणून आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या पैलगंगेच्या तीरावर किनोळा गावी रामानंद महाराज अनुष्ठानासाठी 4 महिन्याचे आले. असे 4 चातुर्मास तिथे केले. पहिला चातुर्मास झाल्यानंतर त्या दरम्यान 10 वर्षाच्या प्रल्हाद महाराजांची 17 वर्षाचे रामानंद महाराज यांची पहिली भेट झाली आणि पूज्य प्रल्हाद महाराजांनी सद्गुरू रामानंद महाराजांना विनंती केली की साखर खेड्याला राहतो, आपण माझ्या गावी या. महाराज म्हणाले मला होळीला सखाराम महाराजांच्या दर्शनाला जायचंय समाधीच्या, तेव्हा मी तिथे येईल. आणि तेव्हा रामानंद महाराज इथे साखर क्रीडामध्ये काळे शास्त्रींकडे जेव्हा आले, दाजीबा माई काळे या सगळ्यांकडे, तेव्हा खिरड्यातली सगळी विद्वान मंडळी रामानंद महाराजांना बालनाथाच्या मंदिरामध्ये घेऊन आली. तेव्हा या मंदिरामध्ये रामानंद महाराजांनी दर्शन घेतलं बालनाथाचं. थोड्या वेळ तिथे विसावले आणि हे मंदिर सोडून जाताना 16-17 वर्षाचे असलेले रामानंद महाराज असं म्हणाले की हे मंदिर फार सुंदर आहे, मला इथे कायम राहावं. वयाच्या 17व्या वर्षी रामानंद महाराज सज्जनो, ज्या पवित्र स्थळावर आपण बसलोय याचा इतका सुंदर पारमार्थिक इतिहास आहे की खरं सांगतो तुम्हाला, ठोकरे महाराज म्हणाले की माझ्या इच्छेशिवाय गोंधळात कोणी येऊ शकत नाही. तीच सत्ता इथे काम करते. रामानंद महाराज तेव्हा म्हणाले की या मंदिरात तुला कायमच राहावं असं वाटतं आणि तो महात्मा इथून निघून गेला. पुढे ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना जी आज्ञा दिली, 1907 साली आनंद सागर महाराजांना देह ठेवला. तेव्हा जालन्याचं राम मंदिर स्थापन झालेलं होतं, फक्त आपला गाभारा होता. उद्याचे जे जालन्याचं राम मंदिर पाहणार आहे तर त्याचा जो भव्य परिसर आहे, त्याचा जो भव्य सभामंडप आहे, तो सद्गुरू रामानंद महाराजांनी 1924च्या नंतर 1928 पर्यंत पूर्ण केलेला आहे. स्वतः भिक्षा मागून आणि फक्त महिन्यातून 2 वेळा म्हणजे द्वादशीला रामानंद महाराज जेवत असत, पूर्ण वेळ निरीक्षण आणि उपवास करतो. माझ्या जेवणाचा खर्च सुद्धा माझ्या मंदिरासाठी मला करायचा आहे. जे मंदिर, ज्या मंदिरातले रामराय माझ्या सद्गुरूंनी म्हणजे पूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांनी 1895ला जे मंदिर स्थापन केले राम मंदिर जालना, त्याचा सभामंडप मला बांधायचा, ती सेवा करण्यासाठी रामानंद महाराज बोलले. जालन्याचा उपासनेचा नावाचा समूह बांधला. जालन्यामध्ये उत्तम सभामंडप रामानंद महाराजांनी निर्माण केले. आणि सज्जन हो, पुढे रामानंद महाराजांच्या जीवनचरित्रात संस्थांमध्ये सद्गुरू रामानंद महाराजांची ओवीबद्ध
सद्गुरू रामानंद महाराज सच्चित्र नावाने प्रसिद्ध झाले. 60 लोकांची छोटी एक ओवी होत आहे. अवश्य आपण मनापासून त्याची पारायण जर केली ना, इकडे विदर्भात मराठवाड्यामध्ये रामानंद महाराजांची पारायण करणारी अनेक मंडळी अतिशय दिव्य अनुभव, म्हणजे प्रापंचिक कामना पूर्ण होती. हे काही विशेष नाही. मी तुम्हाला रामानंद महाराजांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य सांगतो. 1962 साली जेव्हा ही मूर्ती पहिल्यांदा प्रकाशित झाली, पूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या सांगण्यानुसार त्यांचे गुरुबंधू बाबाजी मेरेकरांनी पोथी लिहिली. महाराज म्हणाले, आपल्या सद्गुरूंचं चरित्र आपण लिहिणार नाही, त्याचा प्रचार आणि प्रसार जर आपण करणार नाही तर कोण करणार. आणि 62 ते म्हणाले की मला कवित्व नाही, मला पोह्या लिहिता येत नाही. पण सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी आदेश दिला आणि त्यांना स्फुरण व्हायला लागलं. एकामागे 13 अध्याय, एका अध्यायामध्ये 5 समास, एका समासामध्ये 49 ओव्या, असा 13×65 समासांचा हा ग्रंथ आहे. अतिशय गोड ग्रंथ आहे. याला परमपूज्य प्रल्हाद महाराजांची प्रस्तावना आहे, आदरणीय बाबा बेलसरेंची प्रस्तावना आहे आणि कस्तुरी शास्त्रीची प्रस्तावना. तुम्हाला एकच सांगतो की त्या प्रस्तावनेमध्ये परमपूज्य प्रल्हाद महाराज प्रस्तावना खूप मोठी, त्याच्या शेवटच्या 2 ओळी सांगतात. तिथे प्रल्हाद महाराज असं म्हणतात की माझ्या सद्गुरूंच्या या सच्चरित्राचे जो कोणी पवित्र स्थळी पारायण करेल त्याची ऐहिक आणि पारलौकिक सगळी कार्य पूर्ण होतील अशी माझी दृढ निष्ठा आहे. आणि खाली सही केलेली महाराजांनी, प्रल्हाद मुकुंद काळे. आपला सद्गुरू मायबाप आपल्याला लिहून देतोय की या सच्चरित्राचे पारायण केल्यावर तुमची प्रापंचिक कामं होतील. ती तर फार छोटी गोष्ट आहे. म्हणजे एक होमवर्क केलं की एक चॉकलेट आपण मुलांना देतो, पण तो उद्या अभ्यास करायचा आहे. हे जसं प्रपंचात असतं तसं प्रपंचातली छोटी मोठी कामं तुमची महाराज करतील, यात वैशिष्ट्य काहीच नाही. खरं महाराज म्हणाले की तुमचं पारलौकिक कल्याण होईल काय. मी तुम्हाला श्रद्धेने सांगतो, निष्ठेने सांगतो की रामानंद महाराजांच्या पोथीची पारायण केल्यानंतर पहिल्यांदा आपली सद्गुरुनिष्ठा आणि नामनिष्ठा खूप वाढली. विवेक वैराग्य कसं आपल्याला आलं हे वर्षांनी 6 महिन्यांनी आपलं आपल्याला कळायला. अरे माझ्याकडे एवढ्या वासना होत्या, कशा कमी झाल्या. अरे मला विवेकाची जागृती झाली, माझ्याकडे शांती यायला सुरुवात झाली. हे मला हजारो लोकांचे आतले अनुभव तुम्हाला सांगतो. बरं, रामानंद महाराजांच्या चरित्रात सगळं चरित्र जर तुम्ही पाहिलं तर जालना, मालाड, कोलगाव, साखरखेडा परिसर संपूर्ण, कारण रामानंद महाराजांचा प्राण जर काही असेल ब्रह्मचैतन्य महाराज. या माणसाचं, या सत्पुरुषाचं वैशिष्ट्य, वयाच्या 9व्या वर्षी वडील गेले, 10व्या वर्षी आई गेली आणि त्याच्यानंतर या महात्म्याने 11व्या वर्षी घर सोडले. अत्यंत श्रीमंत होते. त्यांचे वडील ब्रिटिशांच्या काळात फौजदार होते. त्यांचे सख्खे मामा नागपूरला तेव्हा मामलेदार म्हणजे तहसीलदार होते. त्यांची मोठी हवेली होती. रामानंद महाराजांना त्यांच्या मामांनी 5व्या वर्गामध्ये असताना त्यावेळेच्या इंग्लिश स्कूलमध्ये घातलं. इतके बुद्धिमान रामानंद महाराज. पण बालपणापासून भगवंताच्या नामाची आणि गुरुच्या शोधाची एवढी आवड होती. ते म्हणाले की पोट भरणारी विद्या मला शिकायची नाही, मला कायम समाधान देणारी आणि मला ब्रह्मानंद देणारी विद्या शिकायची. म्हणून हा महापुरुष वयाच्या 11व्या वर्षी गुरु शोधार्थ बाहेर पडला आणि एक चैतन्य माऊली त्यांना गोंधळाला लाभली. त्याच्यानंतर आई बाबांचं सगळं प्रेम जर कोणी दिलं असेल रामानंद महाराजांना तर ते पूज्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज. तुम्हाला काय सांगतो, इतकं सुंदर चरित्र तुम्ही वाचा, मी तुम्हाला फक्त स्विच ऑन करून देतो. 1-2 हायलाइट असलेले प्रसंग फक्त सांगतो की काय चरित्र आहे, काय गुरुवरचं प्रेम असतं. मी तर विनंती करेन सगळ्यांना की आपल्याला आपल्या गुरुंवर निष्ठा कशी ठेवावी, आपल्या गुरुंवर प्रेम कसं करावं हे शिकण्यासाठी, छोट्या छोट्या प्रापंचिक गोष्टीसाठी शिकण्यासाठी आपण कोचिंग क्लासेस लावतो, ट्रेनिंग क्लासेस लावतो. आपण जिथे सर्व्हिस करतो तिथे दर 6 वर्षाला एक ट्रेनिंग कोर्स असतो अपग्रेडेशनसाठी. आपल्या तिथे आपल्याला सद्गुरूंवरच्या प्रेमाच्या ट्रेनिंग काही गरज आहे तर ते हे पारायण, काय सद्गुरूंवर प्रेम करावं, काय निष्ठा असते
सद्गुरू हे जर पाहायचं असेल तर रामानंद महाराजांचं चरित्र आपण सगळ्यांनी घ्यायचं. त्याच्यात काय सांगतो तुम्हाला, रामानंद महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी गायत्रीचा अनुष्ठान काशीला केले. काशीच्या अनुष्ठानात शेवटच्या दिवशी समर्थ स्वप्नात आले, म्हणाले गोदावरीच्या काठावर होता. तिथून गोदावरीच्या काठावर आले. आपल्याला माहित असेल की समर्थांचे एक शिष्य होते भोलाराम. त्या भोलारामांच्या वंशातले एक अंबादास महाराज नावाचे रामदासी असलेले सत्पुरुष गोदावरीच्या काठावर अंबडच्या जवळ मंगरुळ नावाचं गाव आहे, तिथे समर्थांचा मठ आहे. तेव्हापासून भोलारामच्या काळापासून भोलाराम एवढे शिष्य होते. त्यांचे वंशज असलेले अंबादास महाराज म्हणजे समर्थांचे अंशभूत असलेले. त्यांनी रामानंद महाराजांना रामदासी दीक्षा दिली आणि सांगितलं इथून जवळ जालना आहे, जालन्याला राम मंदिर आहे, तिथे आनंद सागर नावाचा एक महात्मा राहतो, त्यांच्याकडे जा, ते तुला घेऊन गोंदवलेकर महाराजांकडे जातील आणि ब्रह्मचैतन्य महाराज हे तुझे सद्गुरू आहे, तू त्यांचा आनंद घे, ते तुझे मोक्षगुरू आहे. आनंद सागराची भेट झाली. आनंद सागर महाराज त्यांना गोंदवलेला घेऊन गेले. 1898 रामानंद महाराजांचं वय 11 वर्षांचं होतं, 11-12 वर्षांचं. ब्रह्मचैतन्य महाराजांनी पायऱ्याबरोबर म्हणले, बाळ रामदासी दीक्षा झाली, समर्थांचं दर्शन घे म्हणजे. आनंद सागरांनी रामानंद महाराजांना थोरल्या महाराजांच्या म्हणजे ब्रह्मचैतन्यांच्या हवाली केलं, जालन्याला सेवेसाठी केलं. आणि सेवेमध्ये इतका रथ झाला हा छोटा पांडुरंग, रामानंद महाराजांचं घरचं नाव पांडुरंग. आणि रामानंद महाराजांना फक्त ब्रह्मचैतन्य महाराजच पांडुरंग म्हणायचे, कारण ते त्यांचे मुलगा आपला तो अधिकार नाही, आपण त्यांना रामानंद महाराजच म्हणूया. सुंदर सेवा या मुलांनी करावी. महाराज उठायच्या आधी त्यांच्या स्वतः स्नान संध्या आपला आधी करून महाराजांच्या शेतघराच्या बाहेर उभं राहावं. महाराज बाहेर आले की त्यांच्यासाठी गरीब देशीचा ताफ्या घेऊन त्यांच्या बरोबर झालं. तिकडनं आले की राखोंडी घेऊन हातासमोर उभं राहावं. राखोंडी द्यावी, हात धुवावे, पाय धुवावे, पाय पुसावे, हात पुसावे, मंजन द्यावं, स्नानाला द्यावं, त्यांच्या बाजूला हात जोडून उभं राहावं. 12-13 वर्षांचा हा मुलगा रामानंद महाराज इतकी सेवा करायची. महाराज प्रसन्न झाले त्यांच्या सेवेत. नवे त्यांना माहितीच होती. आणि एक दिवस म्हणाले, पंढरपूर आम्ही सांगणार ते ऐकायला का? सजनो 41 वर्षांनी मोठे होते मोठे महाराज रामानंद महाराज. म्हणजे जवळजवळ मुलाचं वय रामानंद महाराजांचं आणि वडिलांचं वय तिथं म्हणेल 41 वर्षाचं अंतर आहे. आजोबा नातूमध्ये जनरली असतं. अशा शिष्याला रामानंद महाराजांना ते पांडुरंग म्हणायचे आणि म्हणायचे, पांडुरंग मी एक सांगितलं तर ऐकाल का? 12.5-13 वर्षाचा मुलगा हात जोडून डोळ्यात पाणी म्हणून म्हणतो, महाराज माझं काही चुकलं का तुमचं? असं का म्हणता? मी तुमची कोणती अवज्ञा केली का? ते म्हणाले, नाही बाळा, उद्यापासून चातुर्मास सुरुवात होतो, एक व्रत सांगतो तेवढं तू कर. बघा 13 वर्षाचा मुलगा आहे, म्हणजे आजचा 8वीचा मुलगा. म्हणाले, उद्या तुम्हाला फक्त एक वस्त्र देतो आणि ते वस्त्र घेऊन तुम्ही पायी यात्रेला निघायचं. 4 महिने यात्रा करायची आणि मग परत यायचं. कुठलंही भांड, कुठलीही वस्तू तुमच्याबरोबर असणार नाही. फक्त एक वस्त्र आणि लंगोट्या. त्या वस्त्राविषयी सगळं करायचं. त्याच वस्त्राने पाणी प्यायचं, त्याच वस्त्राने भिक्षा मागून त्याच्या स्वयंपाक करायचा, भिक्षा मागायची, मौन पाळायचं, सकाळी उठून यात्रेला निघायचं, माध्यानाला कोरडी भिक्षा मागायची, नदीवर जायचं, त्या कपड्यात तो कपडा ओला करायचा, त्या ओल्या कपड्यात त्या पाण्याने कणकीचे उंडे करायचे, त्याचे पानगे करायचे. पानगे याचा अर्थ जाड कणकीची पोळी रानशेनी दोऱ्यावर भाजून घ्यायची. त्या पानग्याचे 3 भाग करायचे. जेवढे पानगे असतील त्याचे 3 भाग करायचे. एक भाग अतिथीला, एक गाईला आणि एक स्वतः नैवेद्य दाखवून खायचा. कुणाशी बोलायचं नाही. तेच पांघरून, तेच अंथरून, तेच शौच विधीला आणि तेच नैवेद्य. बोलायचं नाही. नमस्कार केला, एक वस्त्र फक्त अंगावर दिलं, एक वस्त्र, एक यज्ञ म्हणून त्या वस्त्रावर 4 महिने रामानंद महाराजांना राहायचंय आणि सांगितलंय ब्रह्मचैतन्य महाराजांनी. याचं नाव आहे असी धारा व्रत. असी म्हणजे तलवार,
धारा म्हणजे तलवारीच्या धारेवर चालणं जितकं कठीण होतं तेवढं व्रत या सत्पुरुषांनी वयाच्या 13व्या वर्षी 4 महिने केलं. एका गावात सकाळी पोहोचले. एका ब्राह्मणाने पाहिलं की हा माणूस शौचाला पूर्ण केलेला कपडा घेऊन जातो आणि त्यांनी शौच विधी करतोय. तर ते म्हणाले, तुम्ही ब्राह्मण यज्ञ बघित दिसते, तुमच्या घरात तुम्हाला वेळ लागेल का, पिशाच्य लागेल म्हणाले. रामानंद महाराजांना तो ब्राह्मण असा बोलला, श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम. माझ्या सद्गुरूंनी मला भोग पाळायला सांगितलं. त्यांनी शिव्या दिल्या, त्यांनी अपमान केला, तरी श्रीराम जय राम जय राम दुसरं बोलायचं नाही. असं करता करता शेवटचा टप्पा पंढरपूरच्या चंद्रभागे तीरावर आला. त्या दिवशी भिक्षा मागितली. भरपूर कोरडी भिक्षा मिळाली. पाणी म्हणून पाणके गेले. 15 पालखे झाले. 5 चंद्रभागेला, 5 गायत्रीच्या नावे, भूमातेच्या नावाने ठेवले. तेवढ्यात एक अतिथी आला, त्याला 5 पांगे दिले. त्यातले 4 पांगे त्याला दिले. रोज एकच पांगा खाऊन हा महापुरुष 4 महिने राहिला. वय वर्ष 13. आपली 13 वर्षांची मुलं किंवा मुली काय करतात हा विचार करायचा. 4 पांगे त्या अतिथीने मागून खाल्ले. महाराज टप्प्याटप्प्याने गोंदवलेला पोहोचले. चातुर्मास संपला आणि ब्रह्मचैतन्य महाराज एक दिवस सकाळी दुसऱ्या दिवशी रामानंद महाराज म्हणाले, स्वयंपाकघरात म्हणाले, 4 पांगे जर पांडुरंगाने केले तर खाईल. म्हणजे तो अतिथी जो होता तो थोरल्या महाराजांच्या उदारी घेते. असं अशी धाराव्रत केल्यानंतर ब्रह्मचैतन्य महाराजांनी एक दिवस रामानंद महाराजांना बोलून थोरल्या महाराजांसमोर थोरल्या रामाच्या मंदिरात एका शिष्याला सांगितलं आणि पाठ आला. आणि त्या पाठावर उघडी, माळ, गणेश टोपी, कफनी, भिक्षेसाठीची एक झोळी ठेवायला सांगितलं आणि म्हणाले, पांडुरंगांना इकडे पाठवा. रामानंद महाराजांनी नमस्कार केला. म्हणाले, पाठावर बसा. त्याने म्हटलं, काय हो? स्वतःच्या हाताने रामानंद महाराजांनी त्याला ब्रह्मचैतन्य महाराजांनी कफनी घातली, गणेश टोपी घातली, गळ्यात माळा घातला, उघडी दिली, झोळी दिली आणि सांगितलं की पांडुरंग बुवा, आजपासून तुम्ही राम नाम प्रचार आणि प्रसाराचं कार्य करायचंय. लोकांना नाम देऊन त्यांचा उद्धार करायचा. सज्जनो, ब्रह्मचैतन्य महाराजांचे जे 5 मुख्य शिष्य आपण समजतो, आनंद सागर महाराज, ब्रह्मानंद महाराज, गुरुकोटी महाराज, रामानंद महाराज आणि अनेक अजून 13 लोक होते की ज्यांना महाराजांनी अनुग्रहाचा अधिकार दिला असं सांगितलं जातं. त्यातल्या सगळ्यात कमी वयाचा अनुग्रह देण्याचा अधिकार दिलेले रामानंद महाराज. वयाच्या 14-15व्या वर्षी 14व्या वर्षीच रामानंद महाराजांना ब्रह्मचैतन्य महाराजांनी अनुग्रहाचा अधिकार दिला. काय संबंध आहे? काय थोरल्या महाराजांची? ते तर परमात्मा स्वरूपच होते. 14 वर्षाच्या मुलाला तो अनुग्रह देऊन नामप्रचारार्थ विदर्भ प्रांताकडे गेला असं सांगितलं. केवढा अधिकार आणि हा दिला कोणी? थोरल्या महाराजांनी ब्रह्मचैतन्य. सज्जनो, 14व्या वर्षी अनुग्रह दिला. महाराज इकडे चातुर्मासासाठी आले. किहोड्याला त्यांचे 3 चातुर्मास झाल्यानंतर 3ऱ्या चातुर्मासामध्ये सईबाई नावाची एक बाई किहोड्याला बाल उभा होती. महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. तत्पूर्वी महाराजांनी त्यांना रोज 13,000 जप करायला सांगितला. रोज 130 माळा म्हणजे 13,000 जप सईबाई करायच्या. 1 वर्षाचा जप झाल्यानंतर महाराज त्यांच्या भावाला म्हणाले, आता सईबाईंना अनुग्रहाचा दिली. महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला आणि त्याच वर्षी त्यांना अबोध म्हणजे काय म्हणतात त्याला, अपेंडिक्सचा काहीतरी त्रास सुरू झाला आणि त्यांचा अंतकाळ. खेड्यामध्ये राहणाऱ्या सईबाईसारख्या एका स्त्रीचा अंतकाळ महाराजांनी कसा साधला? त्यांना सांगितलं, मग अखंड नामामध्ये राहण्याचा अभ्यास कर. त्यांची रामानंद महाराजांवर एवढी श्रद्धा होत असेल की त्या महाराज सांगतील त्याप्रमाणे नामात फक्त दूध प्राशन करायच्या. भावाच्या घरी राहायच्या. बालविधवा होता. तत्कालीन बालविधवांचं जीवन कसं होतं आपल्याला माहिती होतं.
पण नाम मिळाल्यामुळे आपल्या जन्माचं सार्थक होणार. आणि त्यांचा जेव्हा अंतकाळ आला तेव्हा रामानंद महाराज त्यांच्या जवळ गेले, म्हणाले, माझ्या सद्गुरूंनी जे नाम मला दिलं तेच नाम मी तुला दिलेलं आहे. आता शांतपणे नाम घे. त्यांनी नामाला सुरुवात केली. पुन्हा महाराज म्हणाले, आता तुला इथे काय दिसतंय? सईबाई सामान्य प्रापंचिक स्त्री, तिच्या वाटेला आली. तेव्हा सईबाई रामानंद महाराजांना म्हणतात, महाराज तुमच्या माझ्या सवय इथे सगळेजण मला रामरूप दिसतात. काय अवस्था आहे महाराजांचा विचार करा तुम्ही. 17व्या वर्षी हा महात्मा एका माऊलीचा अंतकाळ साधतोय. ही परंपरा आहे ब्रह्मचैतन्य महाराजांची जी परंपरा आहे. आपल्याला जे जयघोष शिकवला आहे ना, ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय, आपण जे म्हणतो याला अर्थ नाही समजतो. 17 वर्षाचा महात्मा आणि नाम घेत सईबाईने देह ठेवला. सईबाईचा देह पिधोळा नावाच्या गावामधल्या स्मशानभूमीमध्ये आणला. त्या अंत्ययात्रेला स्वतः रामानंद महाराज तिथे उभे होते. चिता अशी सुंदर रचली, त्याच्यावर सईबाईंचा देह ठेवला. त्यांच्या भावाने अग्नी दिला. चिता पेटली आणि त्या चितेमध्ये सईबाईंचा पूर्ण देह भस्म झाला. आणि भस्म होत असताना त्या ज्वाळाभोवती सगळे गावकरी जमलेले पिंजोळ्यात. आणि त्या सगळ्या गावकऱ्यांनी ती चिता जळत असताना चितेमधून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा ध्वनी निघालेला ऐकला. ज्या व्यक्तीने हा ध्वनी निघालेला ऐकला त्यापैकी एक व्यक्ती आपल्या या साखरखेड्याच्या मंदिरात 1967 साली आली होती. आणि ती व्यक्ती होती परसरामजी गांधे गावाची. त्या व्यक्तीने सांगितलं, नाही, गोविंद पाटील बाहेकर त्यांचं नाव होतं, गोविंद पाटील बाहेकर. त्या बाहेकर नावाच्या किनोळ्याच्या व्यक्तीने इथे येऊन महाराजांना सांगितलं की तो रामनामाचा ध्वनी मी स्वतः ऐकला, मी त्या अंत्ययात्रेला होतो. रामानंद महाराजांचं वय लक्षात घ्या सज्जनो, की सत्पुरुष काय असतो. आणि ब्रह्मचैतन्य महाराजांचं अत्यंत प्राणप्रिय असलेलं हे लेखक म्हणजे रामानंद महाराज, ज्यांची आध्यात्मिक शक्ती काय होती, तर ती शक्ती होती की 17व्या वर्षी या महात्म्याने सईबाई सारख्या एका साधवीचा म्हणा, एका सामान्य प्रापंचिक स्त्रीला अंतकाळाच्या वेळी कोणत्या सद्गतीला प्राप्त करून दिलं. हे रामानंद महाराजांनी जन्मभर आपल्या सद्गुरूंकडे आज्ञेशिवाय काही कमी केलं. महाराज काय आज्ञा कधीच बघितलं नाही. अगदी शेवटचा काळ रामानंद महाराजांचा 1930 सालचा संघ. तत्पूर्वी एक छोटी कथा सांगतो की काय निष्ठा असते. जेव्हापासून त्यांना सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गुरु म्हणून मिळाले, इतकं विलक्षण प्रेम त्यांचं सद्गुरू की त्यांनी त्या क्षणी ठरवलं की मी आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळून फक्त माझ्या सद्गुरूंची सेवा करणार. महाराजांच्या कानावर घातलं, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या म्हणाले हरकत नाही. आणि म्हणाले की आता दाढी आणि जटा वाढला. तिथे रामानंद महाराजांचा हा फोटो दिसतो बघा तिकडचा, योगी, तरुण साधू जो आहे ना, अशी मस्त दाढी आणि छान वेगळ्या लंगोटीवर भस्म लावून कितीतरी वर्ष फक्त भस्मच लावायचं. महाराजांच्या सेवेत गेल्यावर मग धोतर, बंडी, गणेश टोपी घालून त्यांची इच्छा नव्हती. पण बघा ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा आनंद सागर त्यांचे शिष्य, पहिले शिष्य, त्यांची इच्छा लग्न करायची नव्हती. पण महाराजांनी सांगितलं लग्न करा. त्यांनी लग्न केलं. 2 मुलगे आणि 1 मुलगी झाली. ती मुलगी आता उपवर व्हायला लागली आणि 1907ला आनंद सागराने नेमलं. त्याच्या आधी त्यांच्या आई दुर्गाबाईच्या होत्या. त्या आनंद सागर म्हणाल्या, मला आपली कृष्णा, त्यांचं नाव कृष्णा होतं, कृष्णा आता उपवर व्हायला लागली.
तिच्या लग्नाचं पाहावा निर्वाळा. नंदसागर म्हणाले ती माझ्या इच्छेने झालेली नाही, ती ब्रह्मचैतन्यांच्या इच्छेने झाली, ते तिचं लग्न करणार. आई मला तिच्या लग्नाविषयी सांगू नको, महाराज पाहून घे. 1907 ला आनंदसागरांनी देव ठेवला. 2 मुलगे 1 मुलगी मागे. आणि आई आनंदसागरांची आई दुर्गाबाई कुलकर्णी तेव्हा एवढं दुःख त्या मागणी होणार. सत्पुरुषांच्या जीवनचरित्राकडे पाहत असताना आनंदसागरांसारखा एवढा मोठा महान सत्पुरुष ज्यांच्या पोटी जन्माला आला, त्या दुर्गाबाईंना आनंदसागर 9 वर्षाचे असताना त्यांचे यजमान गेले. आनंदसागराला लहानचं मोठं केलं, त्यांचं लग्न केलं, त्यांना 2 मुलगे 1 मुलगी. आणि आनंदसागर निघून गेले. एवढं एक दिवस ब्रह्मचैतन्य महाराज आणि आनंदसागरांच्या आईची जेव्हा भेट झाली, दोघंच होते. तेव्हा आनंदसागर महाराजांच्या आई म्हणाल्या की महाराज कृष्णा उपवर झाली, मला असं वाटलं रामानंद महाराजांना दिलं द्यावं. रामानंद महाराजांचं वय 24, कृष्णाचं वय 16 वर्षांचं. 1910 साल. इकडे रामानंद महाराज प्रल्हाद महाराजांना सद्गुरू म्हणून लागले. सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं वय 17 वर्षांचं झालं. 1910 सालची घटना. तेव्हा रामानंद महाराजांनी आपल्या शिष्याचं लग्न ठरवलं. तेव्हा प्रल्हाद महाराजांची भावावस्था काय होती सिद्ध हो, त्यांना पण आपल्या सद्गुरूंची सेवा ब्रह्मचारी राहून करायची होती. त्यांना लग्न करायचं नव्हतं. त्यांना न विचारता, त्यांना न सांगता तो काळच नव्हता. सद्गुरूंनी प्रल्हाद महाराजांचं लग्न ठरवलं जिजीबाई बरोबर. आणि त्यांचं लग्न 1910 साली मार्गशीर्ष महिन्यामध्ये मेहकरच्या बालाजी मंदिरात ठरलं. आणि रामानंद महाराज जालन्यावरून मेहकरला यायला निघाले. याच दरम्यान तिकडे ब्रह्मचैतन्य महाराजांनी आनंदसागरांच्या मुलीचं लग्न ठरवलं. गोंधळ्यामध्ये तयारी सुरू झाली. सगळ्यांना सांगितलं की उद्या संध्याकाळी आनंदसागरांच्या मुलीचं लग्न, तुम्ही या. पण ब्रह्मचैतन्य महाराजांनी कोणाला सांगितलं की नवरदेव कोण. फक्त आनंदसागरांच्या आईला आणि महाराजांना माहित होतं की हे लग्न आनंदसागरांच्या मुलीचं रामानंद होणार आहे. बाकी गोंधळ्यातल्या मंदिरातल्या नाही, गावातल्या नाही, कोणालाच माहित नाही. काय काय लीला पसंत की इकडे ब्रह्मचैतन्य महाराज, त्यांचे शिष्य रामानंद महाराज, त्यांची इच्छा लग्न करायची नाही, पण ते म्हणतात की तुम्ही पुरस्कार. रामानंद महाराजांना ताक आली की ताबडतोब गोंधळ्याचे आले. प्रल्हाद महाराजांचं लग्न रामानंदाने ठरवलं, ते सोडून ते खामगाव मार्गे, कोरेगाव मार्गे गोंधळ्याला पोहोचले. गोंधळ्याला पोहोचले तर थोरल्या रामाच्या बाजूला पोचावर ब्रह्मचैतन्य महाराज बसले. ब्रह्मचैतन्य महाराजांकडे येणारी सगळी तत्कालीन विद्वान, समाज क्षेत्रातली विद्वान मंडळी तिथे बसलेली होती. रामानंद महाराज गेले, साष्टांग नमस्कार घातला, हात जोडून उभे राहिले. आता जो संवाद आहे समजा ब्रह्मचैतन्य महाराज आणि रामानंद महाराजांचा संवाद होते. रामानंद महाराज जेव्हा ब्रह्मचैतन्य महाराजांना नमस्कार करण्यासाठी वागले, तेव्हा ब्रह्मचैतन्य महाराजांचं बघा, दोघांमध्ये वयाचं अंतर 41 वर्षांचं आहे. लक्षात ठेवा, एवढा छोटा मुलगा होता रामानंद महाराज जेव्हा. आज रामानंद महाराज 24 वर्षांचे झाले. 24 आणि 41 विचार करा. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, अरे 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 आम्हाला नमस्कार. नाही, आम्ही तुम्हाला नमस्कार करायला पाहिजे. तुम्ही ब्रह्मचारी, आम्ही तर गृहस्थाश्रमी, त्या 2-2 लग्न केलेले, आम्हीच तुम्हाला नमस्कार करायला पाहिजे. पडतो रामानंद महाराजांच्या चेहऱ्यावर संकोचाचे भाव होते. खाली फक्त ते आपल्या सद्गुरूंच्या चरणाकडे पाहत होते, हात जोडलेले. म्हणाले, बुवा लग्न करता का? मानेनीच म्हणाली, नाही म्हणावं गुरुची आज्ञा म्हणायची, हो म्हणावं तर आपल्याला लग्न करायचं. शांत उभे राहिले. ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना घेतलं आणि स्वतःच्या शेतकऱ्यामध्ये गेले आणि म्हणाले, बुवा मीच प्रपंचात घालणार आहे आणि मीच प्रपंचातून काढणार आहे. आजपर्यंत तुमचं अकल्याण केलंय का? माझं ऐका. चला बाहेर आले ते लोकांच्या समोर ब्रह्मचैतन्य महाराज, बुवा लग्न करता का? रामानंद महाराज म्हणे, हो. आज सांगितलं होतं मीच प्रपंचात घालणार आहे, मीच काढणार आहे, मी तुमचं अकल्याण करणार नाही. लगेच स्वतःचं ब्रह्मचर्याचं
आपलं जे वैयक्तिक साधनाचं ठरलेलं होतं ते सुद्धा आपल्या सद्गुरूंच्या समोर बोलायचं. त्यांनी सांगितलंय काय आपल्या पारंपरेचं. हो म्हणाले, हो म्हणाले की सगळ्या लोकांना पाहून काय म्हणाले, बघा कसा चढला. आणि मग म्हणाले तुम्हाला लग्न करायचं खिशात पैसे किती? रामानंद महाराजांनी खिशात घातला 2 रुपये. 2 रुपयात तुम्हाला कोण पोरगी देणार आहे? पोरगी काय रस्त्यावर पडली? हा संवाद काय सांगतो, काय प्रेम असेल त्या रामानंद आणि मागितलं आणि लगेच हात धरले चला बुवा. आणि ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्वतः हळद लावली. हो रामानंद अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेले आपले ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या परमप्रिय पुत्रालाच त्यांना आई होती बाबा. त्या रामानंद महाराजांना त्या गोंदाऱ्याच्या रामाच्या मंदिरात स्वतः ब्रह्मचैतन्य महाराजांनी हळद लावली. आणि दुसऱ्या दिवशी जी बरात केली तर घोडा बत्ताशा घोड्यावर रामानंद महाराजांना बसवलं आणि त्या घोड्याचे लगाम हातात धरून ब्रह्मचैतन्य महाराज चालत होते. अनंत कोटी ब्रह्मांड नाही ज्यांच्या घोड्याचा लगाम धरून एवढं प्रेम असतं. इतकं प्रेम आपल्या सद्गुरूंना आपल्याविषयी वाटण्यासाठी आपण असं काय करतो? आज इथे आपण आला, मला तुम्हाला हे स्थान महात्म्य सांगायचं, तिकडे मी येतोच. हे रामानंद महाराज, हे ब्रह्मचैतन्य महाराज आणि ब्रह्मचैतन्याचा हा मुलगा रामानंद, त्यांचा हा मुलगा समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज. ही गोंदावल्याची नामगंगा आहे. सद्गुरू ही गोंदावल्याची नामगंगा ब्रह्मानंदांनी कर्नाटकामध्ये महाराजांच्या आज्ञेने गेली. महाराजांच्याच आज्ञेने आनंद सागरांनी जालन्यापर्यंत आणले आणि त्यांच्या आज्ञेने रामानंद प्रल्हाद महाराजांनी ही गोंदावल्याची नामगंगा महाराष्ट्रातल्या विदर्भात, मराठवाड्यात, मध्य प्रदेश, तेलंगणापर्यंत सद्गुरू रामानंद प्रल्हाद महाराजांनी. इतका सुंदर इतिहास, इतका सुंदर आपली परंपरा आहे, पण हे माहीत नाही. म्हणून एक प्रयत्न म्हणून रामानंद महाराजांच्या चरित्रात नामसुरी नावाचे 20 मिनिटाचे ऑडिओ कॅसेट, ऑडिओ क्लिप्स टाकलेले त्याचे एक नामसुरी नावाचे आणि समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र दास नावाच्या नावाने कोविड-19च्या काळामध्ये श्री महाराजांचे मोठे साधक. हे दोन्ही लिंक्स तुम्ही अवश्य ऐका. घर असल्यास तुम्हाला संपूर्ण परंपरा आपली त्याच्यातून कळेल. याचा उद्देश एवढाच आहे की ब्रह्मचैतन्य महाराजांनंतर आज तागायत इथे एवढा नाम यज्ञ जो चालला, त्याचं सूत्र, त्याचा संकल्प हा मोठ्या महाराजांचाच. अशा ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आज्ञेनुसार लग्न केलं. महाराज म्हणाले आता गोंदावल्याहून कृष्णा आनंद सागरांची कन्या मी रामानंद महाराजांना घेऊन घेतलं आणि आता सांगितलं जालन्याला जाऊन तुम्हाला उपासना वाढवायची. जालन्याचा मंदिराचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि उपासना या दोन्ही गोष्टी रामानंद महाराजांनी वाढवल्या. 8 वर्षाचा संसार झाला. आनंद सागर महाराजांची कन्या कृष्णा ते रामानंद महाराजांची पत्नी जालन्याच्या राम मंदिरामध्ये फार सुंदर चरित्र आहे. तुम्ही ते वाचा, ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. 8 वर्षाचा ग्रस्ताश्रम झाला. एक मुलगा झाला सीताराम, त्याचं नाव. 6 महिन्याचं आयुष्य त्याला झालं. तोही गेला. महाराज म्हणाले मीच प्रपंचात जाणार आहे, मीच प्रपंचात जाणार आहे. अत्यंत वैराग्यपूर्ण, अत्यंत प्रेममूर्ती असलेले रामानंद महाराज संपूर्ण जालन्याचं नाव. म्हणजे त्याच्या आधी 1925ला वाणीरूप महाराज प्रगट झाले, आविष्कार प्रगट झाला. त्याच्या कन्फर्मेशनसाठी भाऊसाहेबांनी सांगितलं की पांडुरंग बोलणं म्हणून, म्हणजे रामानंद महाराज गेले. त्यांनी ती वाणी ऐकली आणि मग भाऊसाहेब टिकटर, आदरणीय तात्यासाहेब तर होतेच, पण रामानंद महाराज हे असे एक सत्पुरुष तेव्हा होते. आणि 1918ला ब्रह्मानंदांनी देव केलं आणि हे 1925ला प्रगट झालं. त्यामुळे हे खरंच वाणीरूप आविष्कार खरा आहे का हे सांगणारे 2 जे पुरुष होते, त्यात एक भाऊसाहेब होते, दुसरे रामानंद महाराज आणि माझ्या तिसरे मूर्त होते. रामानंद महाराजांचा इतके उपवास केले राम मंदिर निर्मितीसाठी. शेवटी त्यांना आम्लपित्ताचा एवढा विकार झाला आणि 1930 साली रामानंद महाराज आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेनुसार 1930 सालचा गोंदावल्यातला 13 कोटीचा जप करण्यासाठी म्हणून गोंदावल्यात गेले. 1930 साली श्रावण महिन्यात 13 कोटीचा संकल्प सुरू झाला आणि त्याची सांगता डिसेंबर महिन्यामध्ये 1930 साली. तत्पूर्वी वाणीरूप महाराज त्यांना भेटायला गेले. तेव्हा म्हणाले मानूबा तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. आयुष्यात पहिल्यांदा रामानंद महाराजांनी आपल्या सद्गुरूंकडे एक गोष्ट मागितली
म्हणाले मला गोंदवल्यामध्ये बरं दिलं बरं. क्षणात बोलले महाराज वाडीरूपा विचारत म्हणाले पांडुरंगात म्हणतो. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला वाडीरूप महाराज जवळ असताना एका गोंदवल्याच्या खोलीमध्ये सद्गुरू रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज, नानाचार्य प्रल्हाद महाराजांचे शिष्य रामानंद महाराजांची सेवा करत होते. पलीकडच्या रूममध्ये वाडीरूप महाराज होते. रामदास तांबे नावाचे रामानंद महाराजांचे दुसरे शिष्य वाडीरूप महाराजांकडे गेले. म्हणाले की रामानंद महाराजांना खूप कासावीसी होते आहे, काहीतरी करा. तेव्हा वाडीरूप महाराज काय म्हणाले? वाडीरूप महाराज म्हणाले कासाविषयी शारीरिक नाही, ती शारीरिक वेदनांची कासाविषयी नाही. तुम्ही नाम घेत नाही म्हणून त्यांचा जीव कासाविषयी होतो. तुम्ही नाम घ्या. त्याच्या आधी 2 दिवस मार्गशीर्ष वद्य दशमीला गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी होती. त्या दिवशी रामानंद महाराजांना असं वाटतं की आज पुण्यकाळ आहे, आपले सद्गुरूंची पुण्यतिथी, आज आपण देह सोडावा. त्यांच्या मनात विचार आल्याबरोबर तिकडे वाडीरूप महाराजांना कळालं. वाडीरूप महाराज त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले पांडुरंगा, आजचा दिवस पवित्रच आहे, तुमच्यासाठी सगळे दिवस पवित्र आहे, पण उद्या एकादशी आहे. आज पुण्यस्मरणाचा दिवस आहे आपल्या सद्गुरूंचा. उद्या एकादशीला वैदिक ब्राह्मणांचा सत्कार तुमच्या हस्ते करायचा आहे. तुमचं जाणं 2 दिवस पुढे ढकला. सांगताय कोण? वाडीरूप महाराज. कोणाला सांगताय? आपल्या शिष्यात रामानंद महाराजांना. म्हणजे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांना हे ज्ञानच होतं की माझा शिष्य हा काळावर सत्ता गाजवणार आहे, मृत्यूला पुढे ढकलणार आहे, मृत्यूला सांगणार आहे तो की आज येत नाही 2 दिवसांनी. याची जाण ज्या ब्रह्मचैतन्य महाराजांना होती, त्यांचे प्राणप्रिय शिष्य रामानंद महाराज. काय सांगतो आज ज्या पवित्र स्थळी तुम्ही बसलात नाही, अजून पुढे सांगतो. रामानंद महाराजांनी ऐकलं आणि द्वादशीला रात्री थोरल्या महाराजांनी एका भांड्यामध्ये दूध पाट दिलं आणि म्हणाले, रामदास तांबेला म्हणाले आता सद्गुरूंनी दूध दिलं. ते म्हणाले त्यांना त्रास कोणते घेणार नाही, तुम्ही सांगू नका. म्हणाले आईने दिलेलं दूध लेकरू पितच द्या. रामानंद महाराजांना शेवटचा दुधाचा प्रसाद, तीर्थाचा प्रसाद आपल्या गुरुने दिला. तो त्यांनी प्राशन केला. 2 मिनिटं पहुडले, पुन्हा उठले, मांडी घालून बसले. श्रीराम श्रीराम श्रीराम. गोंदवल्यामध्ये लगेच सोडला रामानंद महाराजांनी. वाडीरूप महाराज, प्रल्हाद महाराज, नानाचार्य, सगळी मंडळी जवळ होती. दुसऱ्या दिवशी सकाळी परमपूज्य रामानंद महाराजांचे सगळं अर्धदैनिक संस्कार प्रल्हाद महाराजांनी केले. सगळ्यांना सावरण्याची जबाबदारी प्रल्हाद महाराजांनी. त्यांचा प्राण रामानंद महाराज लौकिक अर्थाने सगुणातून गेलेला होता, पण प्रल्हाद महाराजांनी शोक केला नाही. आणि त्यांच्यासाठी महाराज त्यांच्या अंतःकरणात सदैव होते. त्यांच्यासाठी त्यांचे महाराज हा शरीर नव्हतं तर नाम होतं. पुढे गोंदवलेला आज जिथे ब्रह्मचैतन्य नामसाधना परिसर आहे आणि तिथे तुम्हाला दिसतं नारायण महाराज स्मारक, तिथे महाराजांचा अंतिम संस्कार आणि तुळशी वृंदावन समाधी रूपाने स्थापन केले गेले. म्हणजे इतक्या वर्षानंतर माझ्या रामानंद महाराजांच्या समोर लोक फक्त नामाला बसावे असं स्थान आपल्या सद्गुरूंनी गोंदवल्यात त्या शिष्यासाठी निर्माण केले. सज्जनो, इथेच ब्रह्मचैतन्य महाराजांचं आपल्या सद्गुरूंवर आपल्या शिष्यांवरचं प्रेम संपत नाही. सज्जनो, आपल्याला आठवत असेल, आपण सगळे ज्ञानी आहात की 22 डिसेंबर 1913 या रोजी थोरल्या महाराजांनी देह सोडला. त्यापूर्वी 21 डिसेंबर 1913 थोरले महाराज त्यावेळेच्या गोशाळीजवळ आणि आत्ता समाधी मंदिराजवळ गेले. आत्ताचे समाधी मंदिर आहे त्याच्या ब्रह्मानंद हॉलच्या तिथे गोशाळा होती आणि आत्ता जिथे समाधी मंदिर आहे ती जागा बदलून होती. भवानराव नावाचा महाराजांचा शिष्य होता. महाराज आदल्या दिवशी गोशाळेचं दर्शन घ्यायला गेले होते आणि महाराज गोशाळेत आले. त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करा म्हणून भवानरावने पटकन जागा सारवून घेतली, खुर्ची टाकली, रांगोळी काढली, एक आसन खुर्चीवर टाकलं. ब्रह्मचैतन्य महाराज येऊन बसला आणि जिथे खुर्ची टाकली त्याच्या बाजूलाच एक मोठी शिळा पडली.
महाराज तिथे आले बसले आणि भगवानरावला काय म्हणाले थोरले महाराज आपले भगवानरावला म्हणे भगवानराव मला हा परिसर फार आवडतो मला इथे कायमच राहावं कुठे आज जिथे समाधी मंदिर आहे तिथे रिकामी जागा होती तिथे एका शिळेवर त्याच्या बाजूला खुर्चीवर महाराज बसले होते तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणाले भगवानराव मला इथे कायमच राहावं म्हणाले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाटे 5:55 हा महात्मा परंतु ते ब्रह्मचैतन्य महाराज सकाळी 5:15 उठले आणि थोरल्या रामासमोर जाऊन उभं राहून काय म्हणाले सज्जन 2 वाक्य बोलले ब्रह्मचैतन्य महाराजांचे 2 वाक्य तुमच्या माझ्या अंतःकरणात त्याला नोंदवून घ्यायचे रामासमोर उभे राहून एवढा महात्मा 68 वर्ष पूर्ण झाले रामासमोर उभा राहिला म्हणजे रामा माझ्या माणसातला साधारा बस आपल्या सगळ्यांसाठी त्या महाराजांनी हे म्हटलं की रामा मी तर निघालोय माझ्या माणसांना सांभाळ आणि दुसरं वाक्य बोलले जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी पूर्ण नावाने देऊन एक काम करतोय सज्जनो हे आपल्याला जोडायचं हे करायचंय आपल्या सगळ्यांना येणारा काळ फार कमी नाही सज्जनो पाहतो बांगलादेशमध्ये काय चाललंय हिंदूंची प्रेत पुलाला लटकवून टाकलेली कालचं चित्र आहे समाज व्यवस्था राज्य व्यवस्था आपल्या देशाची काय आहे सांगायची गरज नाही कोणी कोणाला सांभाळायला तयार नाही पण महाराजांनी सांगितलं जो नामाला उपासनेला धरून राहिलं त्याच्या केसाला धक्का मी लागू देणार नाही म्हणून तरी लोकांना आपल्या कुटुंबापासून सुरुवात करूया जसा गोंदवल्याचं समाधी मंदिर तिथे महाराज सांगितलं की मला कायमच इथे राहील तसं हे जे समाधी मंदिर आहे आणि हे जे समाधी मंदिर आहे हे दोन्ही संकल्प एका अर्थाने थोरल्या महाराजांचे रामानंद महाराजांनी देवात ठेवल्यानंतर त्यांची समाधी स्थापन गोंदवल्यात ते करून देणार नव्हते त्यांना ते करायचं नव्हतं म्हणून त्यांना गोंदवल्यात देवात ठेवायचं होता की माझं मला काहीच ठेवायचं नाही मागे पण सद्गुरूंना कळण होते आणि 1932 साली स्वतः थोरल्या महाराजांनी ठरवलं की माझ्या पांडुरंगाची उपासना वाढलेली मला पाहिजे ब्रह्मानंदांना देहात म्हणाले की ब्रह्मानंद बाबा झाडाखाली झाड वाढत नाही तुम्ही कर्नाटकात निघा इथे राहू नका बोलताना राहू दिलं नाही पण रामानंद महाराजांचं आणि महाराजांच्या वयातलं अंतर किती सगळ्या गोष्टी लक्षात घेतात पण ब्रह्मचैतन्य महाराजांनी प्रल्हाद महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की रामानंद महाराजांच्या पादुका साखर खेरड्यामध्ये स्थापन करायच्या मग प्रश्न निर्माण झाला की साखर खेरड्यात नेमक्या कुठे करायच्या तेव्हा माणिक महाराजांनी सांगितलं की बालरूप प्रल्हादांनी ज्या बालनाथाच्या मंदिरामध्ये बालावस्थेमध्ये एका पायावर उभं राहून जप केला त्या स्थानी रामानंद महाराज बसतील आणि सज्जनो कोणत्याही संत संप्रदायामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही की सद्गुरू म्हणजे वाणीरूप महाराज आपला सत्शिष्य समर्थ सद्गुरू रामानंद महाराजांच्या पादुका 1932 साली तिथे स्थापन झाल्या 1904 मार्च 1960 ला वाणीरूप महाराजांच्या हस्ते रामानंद महाराजांची सद्गुरू मूर्ती इथे आली हा संकल्प कोणाचा आहे आणि त्यावेळेला जे प्रवचन झालं वाणीरूप महाराजांचं ते ऐकणारी बरीच मंडळी आजही उपलब्ध आहेत त्यांनी सांगितलं त्या प्रवचनात वाणीरूप महाराजांनी सांगितलं की मी आणि पांडुरंग बुवा वेगळे नाही नंबर 2 माझ्या पांडुरंग बुवाची उपासना मला पाहिजे वाढलेली पाहायची आज त्या रामानंद महाराजांच्या नंतर परमपूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी 1979 साली देह ठेवायच्या 2 दिवस आधी सांगितलं की नागपूरला होते महाराज तेव्हा म्हणाले मी रामानंद महाराजांच्या चरण कमलाजवळ जाऊन पडतोय देशपांड्यांच्या वाड्याच्या जवळ म्हणून इथे प्रल्हाद महाराज आले रामानंदांच्या चरण एक समाधी गोंदवल्यात महाराजांची त्याच्या बाजूला रामानंद महाराजांचं तुळशी वृंदावन तिथे सद्गुरू आणि सत्शिष्य पुन्हा रामानंद महाराजांची स्थापना इथे केली आपल्या सत्शिष्याच्या पादुका आणि मूर्तीची स्थापना करणारा सद्गुरू फक्त ब्रह्मचैतन्य आईचं प्रेम काय असतं हे ब्रह्मचैतन्य महाराज आणि रामानंद महाराजांचे हा सज्जनो या स्थानाचं महत्व आज जिथे जिजीमाई आहे जिथे प्रल्हाद महाराज रामानंद आणि ब्रह्मचैतन्य महाराज अशा ठिकाणी आपण आलो इथे जप केल्यावर तुमचे सद्गुरू माऊली सांगायची 1 माळ केली तर 16 माळा केल्याचं पुण्य एवढा पवित्र परिसर हा आहे दरवर्षी जिजीमाईची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध दशमीला असते त्याच्या आधी 13 दिवसात 13 कोटी असा अखंड नावाचा
पहारा इथे असतो किंवा 13 दिवसात 13 कोटी जप गेली 3 वर्ष होती. गुरुपौर्णिमा, परमपूज्य रामानंद प्रल्हाद महाराजांची पुण्यतिथी, त्याच्यानंतर रामानंद महाराजांचा जन्मोत्सव, दासनवमी, प्रल्हाद महाराजांचा जन्मोत्सव आणि जिजीबाईची पुण्यतिथी असे हे मुख्य उत्सव आहेत. आणि ज्या बालनाथाची इथे मूर्ती आहे 250 वर्षापासूनचा तो पौर्णिमेचा उत्सव, एवढे उत्सव इथे होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना मनपूर्वक नावालायच्या सगळ्या सदस्यांना माता भगिनींना विनंती आहे की संस्थांच्या वतीने आपण केव्हाही इथे येऊन आधी फक्त कळवा आणि 4, 5, 6 दिवस राहून 1.25 लक्ष जप आपण इथे बसून करावा, त्याची नोंद करावी, असं एक आव्हान आपल्या सगळ्या नामप्रेमींना. आपण इथे आलात आपल्यासाठी तर निमंत्रण आहेच आहे, पण आपल्या परिवारातल्या नामप्रेमी लोकांना पण हा निरोप द्या की इथे राहणं खाणं जपासाठी साधनेसाठी विनामूल्य आहे. हा मठ आहे, त्याला कुठल्या प्रकारची प्रॉपर्टी नाही, हा सगळा भिक्षेवर चाललेला आहे. आता भिक्षा पण फार कठीण झाली. 3 वर्ष एकदाच महाराज अधिक मासामध्ये भिक्षेला नाही तर राम प्रचार कार्यासाठी जातात, आपल्याला त्याची माहिती आहे. भक्त निवासाचं काम झालंय, आता अजून तिकडे स्मारकाचं काम झालंय, नवीन भोजन कक्ष नवीन निर्माण करायचं म्हणजे इकडे नाम साधना हॉल करते एवढी जागा संस्थांकडे उपलब्ध आहे. दुसरं, मे महिन्यामध्ये जिजीबाईची पुण्यतिथी साधारण येते. या मे महिन्यात 13 दिवसात 13 कोटी जपाचा संकल्प आहे. आपल्या प्रत्येकाला, आपल्या घराच्या प्रत्येक सदस्याला संस्थांच्या वतीने नम्रतापूर्वक प्रार्थना करतो की तुम्ही ज्या वर्षी 13 दिवस जपाला या. अहो, खेरड्यामध्ये इथे राहणं इतकं आनंद नाही असतं, मी तुम्हाला काय सांगतो. 13 दिवस खेरड्यात राहणं तर त्यांच्या कृपेशिवाय शक्य नाही असं म्हणत असताना त्यांच्या कृपेवर आपण घरीच राहतो हे काही योग्य नाही. आपणही कर्मणाने प्रयत्न जर केला, तुम्ही जाताना प्रत्येक जण ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज जिजीबाईला प्रार्थना करा की या वर्षी 13 दिवसाच्या 13 कोटी जपाला आम्हाला घ्या. त्या 13 कोटीमध्ये आपली काही नामसंहिता पडावी अशी एक विनंती करतो. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहे. नाम हाच प्राण आहे. आणि शेवटी एक गोष्ट सांगतो की आज इतकं भव्य दिव्य स्वरूप येण्याचं कारण जिजीबाई 1991 साली त्यांनी देव ठेवला तेव्हा अधिक महिन्याला गोंदावलेला गेल्या. सदरपासून गोव्या महाराजांना म्हणाल्या, महाराज माझं साखर खेळला गोंदावलं आणि ते गोंदावलं आज विदर्भातलं छोटं गोंदावलं म्हणजे साखर खेळला आहे. आणि गोव्या महाराजांच्या शिष्याला नम्रपणे सांगतो की प्रति गोंदवलेकर महाराज आम्हाला पाहायला मिळाले. ब्रह्मचैतन्यासारखा आम्ही पाहिला असं म्हणू शकतो. आणि ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जीवनचरित्रात जे जे प्रसंग घडले त्या त्या प्रसंगात ब्रह्मचैतन्य महाराज जसे वागलं, जसे वागले आणि जसे बोलले अगदी तसं प्रल्हाद महाराज आयुष्यामध्ये जगले. म्हणून आपले परांजपे काका जे आहेत गोंधळे संस्थांचे सरपंच, त्यांनी लिहून गेलेलं मी वाचलेले की संपूर्ण प्रल्हाद महाराजांचं चरित्र जेव्हा मी वाचतो तेव्हा मला असं वाटतं की छोटे गोंदवलेकर महाराज किंवा प्रति गोंदवलेकर महाराज म्हणजे माझे सद्गुरू प्रल्हाद महाराज आहेत. अशा पवित्र सागर खेळण्याच्या क्षेत्रामध्ये आपण आलात, आनंद झाला. इथून पुढच्या सगळ्या नामसंकल्पामध्ये आपण आमच्याबरोबर सहभागी व्हावं अशी एक विनंती करतो. 2029 साली परमपूज्य प्रल्हाद महाराजांची 50वी पुण्यतिथी आहे. 2030 साली रामानंद महाराजांची 100वी पुण्यतिथी आणि प्रल्हाद महाराजांची 51वी पुण्यतिथी. 2032 साली रामानंद महाराजांच्या श्री चरण तालुक्यांच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होतात. असा 2029, 30, 31 आणि 32 असे 4 वर्ष हे संस्थान नामाचे 13 कोटीचे विविध संकल्प करत आहे. त्याचं कॅल्क्युलेशन, त्याची योजना सुरू आहे. काही दिवसातच आम्ही तुम्हाला कळवू. साधारण 3300 नामसाधक की ज्यांची नामबैठक रोजची 400 माळाची आहे की जे 13 तास 13 तासात एका तासाला 30 माळा, 13 तासात 39 400 माळा. 400 माळा दिवसभरात शांतपणे करू शकतो, मौन पाळून इथे राहू शकतो. 13 तासात 390 म्हणजे 400 माळा होतात. 400 माळा एका व्यक्तीने एका दिवशी केल्या आणि असे 3300 व्यक्ती जर एकत्र आल्या आणि आपण नामाला बसलो 13 तास, एका दिवसात 13 कोटी होऊ शकतो. आपण विचार करा. आणि आपण कुटुंबामध्ये करूया. दोघं नवरा बायको. परवा माझं शिवकामतदादांशी बोलणं झालं. आपल्याला माहीत असते आपल्या गोंदवलेकर महाराजांचे फार साधे शिष्य, ज्येष्ठ साधक
13 कोटी जप झाला आणि वाणी त्यांची वाणी महाराजांसारखी झाली ती त्यांच्या घरी जाऊन झाली. परवा ते म्हणाले दोघं नवरा बायको असेल, दोघं नवरा बायको मिळून 13 कोटीचा संकल्प करावा, दोघं मिळून करावा. का करावा? तो म्हणाले दोघं मिळून केल्यावर आपल्याला अहंकार होते की मी 13 कोटी केले आणि दोघं त्याच संकल्पात राहतात, घरामध्ये विरोध राहत नाही, दोघं मिळून नाम होतं. 10 वर्षाच्या आणि 11 वर्षात सजनो 350 माळा जर रोज झाल्या तर 10 वर्षात 13 कोटी जप होते. मात्र 350 माळात 2 मुलं आणि 2 आई बाबा जर असतील दोघं नवरा बायको, मुलांना 50-50 माळा करायला तुम्ही दोघं मिळून राहिलेले 250 माळा करा. 250 माळा दोघं मिळून म्हणजे किती? 13,000 जर केला, नवऱ्याने 13,000, बायकोने 13,000, मुलांना 50-50 सांगा, 350 माळा. हे थोडंसं कॉन्स्टंट महाराजांना विनंती करेल 10 वर्षात 13 कोटी. असा आपल्याला घरात 13 कोटी करायचा, कुटुंबात 13 कोटी करायचा, आपल्या जवळपासच्या नातेवाईक आम्ही ती गप्पा म्हणजे काय सगळ्यांनी मिळून जो संकल्प केला की आल्यानंतर चर्चा 13 मेगा टॅबची ऐवजी तुझा जप माझा जप किती, तुमचा किती झाला, आठवड्याला किती, आठवड्याला 2310 माळा जप केल्या. असं जर तुमचं कॉन्स्टंट होत गेलं तर महिन्याच्या माळा, वर्षांच्या माळा 10 वर्षामध्ये नाही होईल, 11 वर्षामध्ये. संकल्प तर करूया. आपण साडी घ्यायला गेलो तर 500चे बजेट करून जातो, पण घेतो 1200-1400. नाही चांगलीच घेऊन आता एकदाच घ्यायची म्हणजे असं म्हणून दर महिन्याला एक घ्यायची तरी पण इथे जसं आपण करतो तसं 3.5 कोटीचा संकल्प कशाला? 13चाच करा. 13ने काय होईल की महाराज या जन्मात करून घ्यायचं असेल, आपलं प्रारब्ध असेल तर या जन्मात होईल आणि नसेल व्हायचं तर जाताना एक लक्षात येईल की माझा 13 कोटी राहिला म्हणून पुढचा जन्म नामासाठी चांगला देतील ना महाराज. मग छोटा संकल्प आपण का करूया? आपण सगळे आलेला आहात, आपल्याला काही सांगण्याचा अधिकार माझा नाही, मी अधिकाराने आपल्याला काही सांगत नाही. आपण सगळे महाराजांचे लेकर आहोत, आपल्या सगळ्यांना नाम साधायचे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपलं प्रपंच करून परमार्थ साधायचा आहे, पण आयुष्यभर पहिल्या वर्गात आपल्याला राहायचं नाही. म्हणून एक विनंती करतो की इथून पुढच्या सगळ्या संकल्पांसाठी आपण या, 13 कोटीच्या जपासाठी या. इथे राहायला 5-10 दिवस 5-10 लोक या, जप करा, राहा, जप नोंदवा आणि पुनश्च आपल्या प्रपंचासाठी आनंदाने जा. हे सगळं सामर्थ्य परमपूज्य ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराजांचं आहे. हे सगळं जे दिसतं हे थोड्या महाराजांचा संकल्प आहे आणि इथे सगळं स्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने सांगतो ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज जी माझे सगळे आहेत याची अनुभूती विशेषत्वाने तुम्हाला नक्कीच होईल. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. यातलं सगळं जे चांगलं आहे ते आपल्या परंपरेचं आहे. काही उणीवाद आपल्याला वाटलं असेल तर ते माझं मला परत द्या. आपल्या चरणी विनम्र अभिवादन करतो. माझ्या वाणीला विनम्र देतो. श्रीराम समर्थ.